आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईमध्ये आणि मुख्यतः घाटकोपरमध्ये रोड शो होतो आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी घाटकोपरकर जे आहेत ते मोठ्या उत्सुकतेने या ठिकाणी आलेले आहेत। घाटकोपरच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरांमधून देखील या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फॉलोअर जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जर आपण इथली स्थिती बघितली तर ज्या बाजूच्या इमारती आहेत, मी सध्या आहे मिलन शॉपिंग सेंटर या ठिकाणी, या घाटकोपरचा MG रोडचा हा परिसर आहे। संपूर्ण इमारतींना अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीचे जे झेंडे आहेत ते भारताचे झेंडे आहेत, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत। आणि एकूणच आता अगदी मुंबईमध्ये प्रचंड उष्णता असताना देखील या ठिकाणी आपल्याला हे सगळे नागरिक जे आहेत ते आतापासूनच पंतप्रधानांच्या स्वागतासाठी या ठिकाणी दिसून येत आहेत। माझ्याबरोबर काही रहिवासी आहेत, त्यांच्याशी बोलूया। पंतप्रधानांच्या स्वागतासाठी अगदी जवळून पंतप्रधानांना या ठिकाणी पाहणार आहात, किती उत्सुकता आहे? लई उत्सुक आहे आम्ही सगळे। सकाळपासून नाही, सकाळ नाही, काल सांजपासून आम्ही इकडे जाय सगळी तयारीमध्ये तुम्ही बघतात हे काय तयारी झाली आहे। आम्ही पुरा बिल्डिंगला आम्ही एवढं चांगला डेकोरेशन केलं आहे। पंतप्रधानला रिस्पेक्ट करते आणि आम्ही हेच इच्छते की आम्हाला हे वर्षी पण आपले प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी मेजॉरिटी सुने, तेच आमची प्रार्थना आहे। काय भावना आहेत तुमच्या? पंतप्रधान तुमच्या इमारती खालून जाणार आहेत? आम्ही पहिल्यांदा बघतो की एवढं चांगला बंदोबस्त केला आहे पोलिसांनी सगळ्यांनी, आणि हॅट्स ऑफ टू मुंबई पोलीस, त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे। लोकल रेसिडेंट्सला पण काय एवढा त्रास झाला नाही आहे। आमची एवढीच इच्छा आहे की यावर्षी पण मोदी साहेब 400 क्रॉस करावे, आणि डेफिनेटली पुढचे 10-15 वर्ष 20 वर्ष जेवढे वर्ष आम्ही आहोत तोपर्यंत BJP असावी। तुमच्या काय भावना आहेत? पंतप्रधान अगदी जवळून या ठिकाणावरून जाणार आहेत, तुम्ही सगळं सजवलेलं आहे। आम्ही लई उत्सुक आहे त्यांना बघायला। आम्ही एवढे वर्ष झाले कोणी पंतप्रधान इकडून गेले नाही, त्याबद्दल आम्ही त्यांचे लई हार्दिक स्वागत करणार आहे। आणि त्यांच्या आम्हाला सगळ्या रहिवाशांसाठी इकडे लई आम्ही उत्सुक आहे, ते इकडे यावे आणि आम्ही त्याला पाहू, त्यासाठी आम्ही लई उत्सुक आहे। कालपासून आम्ही लईच आम्ही इकडे तयारी चाललेली आहे, ते आम्ही बघत आहोत। आणि त्यासाठी आम्ही मोदीच्या संगत आहे आणि आम्ही हे जिंकतो की मोदी ह्यावेळी 400+ होणारच आहे, हे आमची 400 पार। आप क्या बताएंगे? मोदी जी यहाँ से जाएंगे, आपके घर के सामने से जा रहे हैं, स्वागत के लिए यहाँ अभी से ही आके खड़े हो? हाँ, हम सुबह से खड़े हैं, कल शाम से हम तैयारी में हैं, लेकिन हमको इतना पसंद आया कि मोदी जी ने आने के टाइम हमारे सब पुलिस लोगों ने किया है, वो बहुत अच्छा बंदोबस्त किया है। हम बहुत खुश है और हम एकदम सेफ है इधर, और यहाँ ही रहते हैं, यहाँ ऊपर ही रहते हैं हम लोग। क्या कहेंगे एसोसिएशन के प्रेसिडेंट हो, किस तरह से कल से तैयारी चली है? देखो, हमने कल से झंडे बनवाए, बैनर लगवाए, और पूरे घाटकोपर में मिलन शॉपिंग सेंटर सबसे फेमस है, और वो मिलन शॉपिंग सेंटर के सब व्यापारी लोग मंडल सब हार्दिक स्वागत करता है मोदी जी का। और मोदी जी 400 पार आते रहे, हमारी यही भावना है। जय श्री राम, जय श्री राम। क्या कहेंगे आप, क्या कहेंगे मोदी जी के बारे में? यार घर पे रिनोवेशन चालू रहता है, कितना तकलीफ होता है अपना देश का रिनोवेशन करने का भी, इसलिए थोड़ा साथ सहकार सबको दो। आप क्या कहेंगे? अपन नसीब वाले जो अपने को ऐसा पंतप्रधान मिला है। अपन इधर बाहर के देशों में जाओ, वो आदमी का क्या वैल्यू और क्या है, अपन अभी भी समझो ये आदमी को, ये आदमी अपने लिए क्या करेंगे और इससे भी अच्छा करेंगे आगे। तो अपन नसीब वाले जो यहाँ से जा रहे हो, अपना तकदीर है। आपण पाहतो या सगळ्या घाटकोपरकरांच्या भावना आहेत। आतापासूनच या ठिकाणी मोठ्या संख्येने घाटकोपर आणि आजूबाजूच्या परिसरातील जे नागरिक आहेत ते पंतप्रधानांच्या स्वागतासाठी या ठिकाणी येत आहेत। फ्लेक्सच्या मार्फत, झेंड्यांच्या मार्फत त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने आता जे नागरिक आहेत, घाटकोपरकर आहेत, ते या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।